संबळाच्या निनादात आराधी, गोंधळी, पोतराज व देवी भक्तांनी आई राजा उदो उदो, आई अकलाईच्या नावानं चांग भलचा गजर करीत अकलूजचे ग्रामदैवता श्री अकलाई देवीचा भंडारा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला. भंडाऱ्याच्या निमित्ताने अकलूज व परिसरातील भाविक भक्तांनी अकलाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात दिवसभर गर्दी केली होती. अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आषाढी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीचा भंडारा साजरा करण्याची प्रथा आहे. गुरुवारी पौर्णिमेनंतर आज पहिल्या शुक्रवारी अकलाई देवीच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे देवीची महापूजा युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी देवी महात्म्य जप पारायणातील सविता घोडके, वर्षा बारवे यांनाही यजमानासह पूजेचा मान देण्यात आला. त्यानंतर देवी भक्तांच्या दर्शनाला प्रारंभ झाला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांच्यासह मोहिते पाटील, माने देशमुख कुटुंबीय व परिसरातील देवी भक्तांनी अकलाई देवीचे दर्शन घेतले. दुपारी 11 वाजता देवीच्या पालखीचे मानकरी फुले यांच्या परिवाराच्या वाड्यातून देवीच्या पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत गोंधळी, आराधी, पोतराजांसह फुले कुटुंबीय देवी भक्त सहभागी झाले होते. रामायण चौक, अकलाई कॉर्नर मार्गे पालखी अकलाई मंदिरात आल्यावर मंदिर समितीचे मुख्य विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील, सौ सुलक्षणा देवी मोहिते पाटील, कुमारी स्वरूपा राणी मोहिते पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. दुपारची दहीभाताची महापूजा संग्रामसिंह मोहिते पाटील व ऋतुजा देवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन महाआरती झाली. दुपारी 12 ते 2 या वेळेत खास महिलांबरोबरच वयोवृद्ध व लेकरवाळ्या मातांसाठी देवी दर्शनाची सोय करण्यात आली होती. दिवसभर मंदिर परिसरात देवी भक्तांनी अकलाई देवीच्या दर्शनासाठी तुडुंब गर्दी केली होती. दर्शनास आलेल्या भाविकांना मंदिर समितीच्या वतीने शिरा व खिरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. भाविक भक्तांच्या दर्शनासाठी विविध सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, सहकारी व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी वर्गाने चोख व्यवस्था केली होती. उद्या शनिवारी दुपारी अकलूज शहरातून सवाद्य देवीचा छबिना काढण्यात येणार असल्याचे मंदिर समितीच्या वतीने भाविक भक्तांना सांगण्यात आले आहे.